लवकर खा. हे 2 ड्रावर मध्ये ठेव. मित्रांनो बघा हे काय राडा करून ठेवलाय बघा सगळ्यांनी. हो का काय ए बाई काय काय चाललंय? दिवाळीला काय तर चाललंय गावाला राडा आहे जायचं. सगळा? गावाला जायची तयारी. तर मित्रांनो गावाला जायची तयारी चालू आहे दिवाळीची आणि घरामध्ये राडा बघा केवढा करून ठेवलाय सगळ्यांनी. काय दिदी ती काय खडं. तर मित्रांनो पहिला आपला युट्यूबवरचा असा व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये आमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत आज. आमचा बघा कार्टून हे बघा हिरो आमचा. त्याला काय झालं माहितीये का? इकडे बाबा वाघाला माझ्या हो का डोळ्याला रांजणवाडी उठले. तो येत नाही आणि तो डिस्टर्ब काय माहितीये का आज प्रॉब्लेम काय आलाय? तो शाळेतून आलाय 12 वाजताचा आज दीदी बरोबर. दीदीची शाळा सकाळी 7 ते 12 असते. तो पण आला 12 वाजता. ते आता नेमकं त्याचं दुखा लागलाय डोळा. मी त्याला तेच म्हणलं ये बाबा आपण दवाखान्यात जाऊ. कारण काय झालंय ते 2 दिवस झाले त्रास व्हायला लागलाय. पण नेमकं त्याचा सराव पेपर चालू आहे तर मला ते म्हणलं पप्पा आता जाऊ दे 2 दिवस तसं. आज नेमकं पेपर संपलेत खाली हो. त्यात बी अजून ह्याचे क्लास होता ना तुझा? पांढरे लेगिन्स घे उठ. कशाचा? स्कॉलरशिपचा क्लास होता त्याचा 5 वाजेपर्यंत. ते क्लास अटेंड नाही केला म्हणून थोडासा नाराज आहे तो. पण आता काय करणार तब्येत पण महत्वाची आहे. आता रात्री लय रडलाय तो लय दुखत त्याला रात्री निंबोळी डोळ्यात घातली त्याच्या मी. निंबोळी घातली ना रात्री डोळ्यात तुझ्या? ते का तिथे हो काही निंबोळी आणली होती तसंच त्यासाठी. पांढरी बघ ना व्हाईट कलर छान. हो काही निंबोळी आणली होती त्याला. त्याला काय झालं? तर आता थोड्या वेळाच्यानं त्याला काय करतो दवाखान्यात घेऊन जातो. होय बाबा चालतंय ना. हो मी माझ्या ड्रेस शाळेच्या बाबतीत लय डिसिप्लिन आहे त्याचं. शाळेत त्याला अजिबात बुडू वाटत नाही. घरी राहिले की सारखं म्हणतो पप्पा अभ्यास राहिला हे राहिलं ते राहिलं. यार म्हणलं अभ्यास ते ठीक आहे महत्वाचं आहेच. तब्येतही महत्वाची आहे. तब्येत महत्वाची शिक्षक आहे. लोक पण सांगतात की बाबा आजारी असलं तर नका पाठवत जाऊ काळजी घेत जा. तर मित्रांनो काय राडा कधी बॅग कुठं आहे आपली? बॅगच नाही. आणि तुमचे कपडे राहिले दोन्ही पोरांचे कपडे राहिलेत. साईनं तेवढं दिलंय. स्प्रे मारून तसे लहान मुलांना नसते मारायचं स्प्रे. साईनं तेवढं दिलंय लहान मुलांना नसते मारायचा. आणि आमच्या काही मोठं कार्टून आमची दीदी अजिबात टेन्शन घेत नाही कशाचं. काकाने घेतलेला ड्रेस काढ आणि तू हिरवा फ्रॉक काढायला आवडतोय. हो आपली दीदी अजिबात टेन्शन घेत नाही कशाचं. तिचं कसं आहे रूल सांगते मी. आता समजा 2 विद्यार्थी आहेत वर्गामध्ये. एक म्हणतो की 90% मार्क पाडून मला पहिला नंबर आणून तो पुढच्याच वर्गात जाणार आहे ना. आम्ही दीदी म्हणते 35% मारून काटर का पास होईना पण पुढच्याच वर्गात जाणार आहे. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. गप आपल्या जेवढं पचत आहे तेवढा अभ्यास करायचा. बॅग देऊ का तुला? द्या ना. मित्रांनो हो का आम्ही जाणार आहे कशावरती माहितीये का? बाईक वरती जाणार आहे बाईक वरती. तर आता आहे ना सगळी तयारी जोरात चालू आहे. हो का हे आमचे हेल्मेट. हे माझं हेल्मेट. ते पण काढ. हे माझं हेल्मेट. तुझे काय प्रमिलाचं हेल्मेट. हो का असे 2 हेल्मेट आहेत. आणि हे जर्किंग घ्यायची गरज आहे का ग? ते चुलत्याने ड्रेस घेतलाय तिला रक्षाबंधनला. हा आणि तुझा तो ड्रेस साईतून नवीन बॅग ही घ्यायची ना ग? वारे वागा. आता काकाला कळल्यावर तुझा पांढरा शर्ट ती सफारी पॅन्ट काकाने घेतलं ना तुला. तर मित्रांनो हो का असं राडा चालू आहे सगळं आवरावरी चालू आहे. कारण उद्या निघायचं सकाळी पहाटे 5ला निघायचंय. त्याच्यामुळे ना आजच रात्री प्रमिला म्हणली की आज दिवसभर थोडा वेळ आहे तर आपण सगळं आवरून घेऊ. हा ड्रेस म्हणलं नेण्यापेक्षा हेच ठेवू का म्हणजे तिचा वाढदिवस आहे ना आता पुढच्या महिन्यात श्रीला. मग ह्या ड्रेस वरती बर्थडे करते. कोणी एवढं बघितलेलं नाही ना ह्याच्यावरचे फोटो नाहीत ना काय नाही. बरोबर राहू श्री. हा इथं आता काय नवीन कपडे घेणं होणार नाही आपल्याला. हा ड्रेस नवीन आहे ना तिचा? नवीनच आहे. मला वाटतं ते रक्षाबंधन कंपनीच्या फोनला तर मला वैताग आणलाय. तर काय होतंय हो मला दिवाळीचं 300 रुपये बक्षीस भेटणार आहे क्रेडिट बी करून. खरं आहे का? हो तसलं काय करायची गरज नाही. ऑनलाईनचे हा ड्रेस मला वाटतं आईकडे ठेवून यावा. तर मित्रांनो सकाळी जायचं आपल्या गाडीवर वेनम गाडीवर. आपली बाईक तुम्हाला माहिती आहे बघितली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे कधीतरी. तर हेल्मेट हो का दोघांना पण हेल्मेट आणलेत मी. हो का ड्रेस काढ तुझे जेवढे असे हेल्मेट आणलेले आहेत. आता हेल्मेटचा प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो की हे हेल्मेट आहे ना हाफ हेल्मेट आहे. तिला आहे ना त्रास होते का नाकापासून तिला लय वार लागते. तर म्हणलं नाकाचाच प्रॉब्लेम थोड्या दिवस वापर म्हणलं नंतर आपण घेतो तुला चांगलं. ड्रेस कोणते कोणते काय ग मला बोलू का देत नाहीस तू? आता मग माझा आवरायचं चालू आहे ना. हो आवराचं चालू आहे मग नेमकं टायमाला बोलते मी काहीतरी बोलायला की. टायगरचे कपडे कुठे आहेत? टायगरचे 2 ड्रेस आहेत.
अय तुझी ती साईची ती काय? जीन्सची पॅन्ट होती की ती दे. पोरग लय शांत आहे हो आमचं, शांत आहे पोरग. दिदी आमची अजिबात विश्वास नाही ठेवायचा. अजिबात. आता 5 मिनिटापूर्वी असा राडा झालाय ना घरात. 5 मिनिटापूर्वीच राडा झालाय. जातो मी घर सोडून. जातो जातो डोकंच लय आपण राग- घेतो. राग लय वाईट लय राग. मम्मीवर गेलाय रागाला. तर मित्रांनो, जवळजवळ ते 200-250 किलोमीटरचा प्रवास उद्या आपल्याला बाईकने करायचा आहे. सकाळी 5 वाजता निघणार आहे. तर आता कुठं जाणार आहे, कुठल्या रोडने जाणार आहे, काय जाणार आहे, तर उद्यापासून व्हिडिओज येणार आहेत सगळे दिवाळीचे आपले. त्याच्यामुळे आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोल ना. म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा आपलं काय काय झालं. माझं तिकडे तू लक्ष माझ्याकडे नाही. बघायला लागली, मी विसरायला बोलायला. मला वाटलं माझ्या तुम्हाला डोक्यात काहीतरी वेगळंच आहे. बोलायला लागली. कपाट ते कपाट बघा माझं. काय काय पाहिजे तुला. बघा कपाट तर बघा. हो का मित्रांनो, हो का कपड्याचा राडा मॅडम. मला काहीच कळना झालंय की काय घ्यावं काय नाही. काय घ्यायचं सांग की. चाललंय माझं आपलं असंच. म्हटलं विचार करावा काय काय घ्यायचं. काय राडा बाबा, मग आता वाईट का असं वाटायला सगळंच घ्यावं गुंडाळून पोत्यात भरावून निघावं आपलं. तसंच करायचंय आता. बॅग आपली जवळजवळ किती वर्ष झालं का तिला. हे तुमच्या कंपनीचं तुम्ही जशी जॉईन झाले ना तसे मला वाटतं 3रं गिफ्ट आहे कंपनीचं. तेव्हापासूनचे आहे. मला वाटतं एक 11 वर्ष झाले. 11 वर्ष होऊन गेले असतील त्याला. गेले बँकेल. ह्याच्यानंतर अजून एक बॅग आली लाल कलरची आठवते का त्यावर असं वाघाचं चित्र होतं. होय होय. ती पण बॅग हेच झाली. काढलाय ड्रेस तुझा बाजूला. हे बघ हे ना ह्याच्यामधला हावाला तू घाल. ब्ल्यू साई घालणार आहे आणि ही तुझी सेम पॅन्ट असली काय. बरं मॅडम, साई घालणार. उरकतं घ्या, पोटा पाण्याचं बघायचंय. तुम्ही सकाळपासून बसलाय इथं राडा मारे. तुझंच उरकाचं व्हाय ना, किती वेळ झालं तुझंच चाललंय सगळं. मेकअप आवडते की. ते कपडे कमी आणि दुसरंच काहीतरी गोळा करायला लागले. हे मेन झालं माझं. हे बघा हिनं काय केलं ते मित्रांनो, हिनं ऑनलाईन मागवलं होते काय 3-4 छान बॅग निघाले आहेत. bag एकात एक 3-4 बॅग आहेत ना तसल्या. तर तिनं हे काहीतरी काय एक आहे एक 2 फ्लिपकार्टून मागवले होते ऑनलाईन sign 3-4 केलं बॅगा. हे ट्रॅव्हलिंग साठी बरं वाटते हो सगळं. आता माझ्या वाघाला बी दवाखान्यात घेऊन जायचंय. हो का डोळा बघा त्याचा कसं झालाय. इथं आहे ना हे खालचे ह्याला पण रांजणवाडीला काय काय उपाय करा विचारा बरं. मित्रांनो, ही रांजणवाडी ह्याला आहे ना कशाला उठते मला पण वाटते कंटिन्यू. मला वाटतं ही मला वाटतं 10-12 दिवस मध्ये गेले की लगेच उठायला लागले. आणि आता तर त्याच्या खालच्या पण पापणीला उठले आणि वरच्या पण पापणीला उठले. तर कमेंट करून सांगा तुमच्या सतत बाई पाणी कोणाला जर मारतं औषध माहित असेल किंवा रांजणवाडीचं काय करावं तर नक्की ते सांगा, म्हणजे आम्हाला थोडी मदत होईल. तर झालं काय माहितीये का की त्याची झोप पण होत नाहीये व्यवस्थित, कारण संध्याकाळी उशीरपर्यंत अभ्यास करतो आणि सकाळी परत 6:30 गाडी 5:30 तर गाडी असते, पण 5 वाजताच उठून आंघोळ बिंघोळ करून परत झोप पण होत नाही त्याची. असा विषय. आवरावरी चालू असते. हं त्याची आवरावरी सकाळी चालू होती म्हणून. झालं का, काय राहिलं अजून आपलं. आता फक्त तुम्ही तुमचे कपडे द्या आणि बरं. मला एकदा क्रॉस चेक करायचंय. बरं चला मित्रांनो, आता बॅगा बिगा भरतो, नाहीतर मॅडम माझ्यावर ताव काढेल म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवावा लागलाय आणि मी इकडे बसले आवरावरी करीत. म्हणणारच होते पण म्हणलं आता जमा जराच थांबूया. चला मग लवकर आवरावरी करतो, म्हणजे उद्या सकाळी पाठ आपल्याला ना निघता येईल आपल्या मार्गाला. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले डेली व्हिडिओ आपला इथून पुढे येणार आहेत की आपण कुठं जाणार आहे, कुठे ट्रिप करणार आहे आणि आपण फिरायला पण जाणार आहे त्या मार्गी भरपूर पुढे. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.